Hello friends, welcome you all on my YouTube channel शिंदे इंग्लिश क्लास. फ्रेंड्स, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यापूर्वीच्या व्हिडिओज मध्ये आपण पाहिलेलं आहे फ्रेंड्स, अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा इंग्रजी बोलणे, इंग्रजी व्याकरण, इंग्रजी लिहिणे याबद्दल आपण व्हिडिओज अपलोड करत असतो, जे की तुम्हाला एकदम फायदेशीर ठरतात फ्रेंड्स. आज आपण फ्रेंड्स बोलणार आहोत डायलॉग रायटिंग याच्याबद्दल. डायलॉग रायटिंग फ्रेंड्स, डायलॉग रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये तर असतोच, पण शिवाय आपण आता जे काही कम्युनिकेशन करतो आहे पहा फ्रेंड्स, हे देखील डायलॉग रायटिंग म्हणजे डायलॉग हे प्रॅक्टिकली स्पीकिंग मध्ये पण आहे फ्रेंड्स. म्हणजे रायटिंगचा तर मुद्दा आपला क्लिअर होईलच फ्रेंड, रायटिंग, पण त्यासोबत आपल्याला डायलॉग स्पीकिंग कसं करायचं हे देखील आपल्याला माहिती होईल. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला एखादी भाषा शिकता तुम्ही, त्या भाषेला लिहिण्याबरोबरच बोलण्यामध्ये देखील तुम्हाला त्याची मदत होऊ शकते. इंग्रजी ही भाषा फ्रेंड्स जागतिक भाषा आहे. इंग्लिश इज अ वर्ल्ड लँग्वेज अँड होल नॉलेज इज इन द इंग्लिश. आणि पहा, त्याचा बेनिफिट निश्चित आपल्याला होत असतो. आपण जर आज समजून घेतलं फ्रेंड्स, डायलॉग हे रायटिंग आहे आणि ते स्पोकन इंग्लिश मध्ये देखील उपयोगी पडतं, प्रॅक्टिस मध्ये पण ते आपल्याला उपयोगी पडतं. फ्रेंड्स, लक्षात घ्या, डायलॉग रायटिंग साठी किती व्यक्ती आवश्यक असतात, तर कमीत कमी 2 व्यक्ती, मोर दॅन 2 यांच्यामध्ये डायलॉग आपण बोलतो. डायलॉग आपण आता किती फॉर्म मध्ये आपण डायलॉग यूज करतो. समोरासमोर असेल तर तो डायलॉग आहेच फ्रेंड्स. आता व्हिडिओ चॅट द्वारे देखील डायलॉग होतो, जो की आपण डायरेक्ट बोलतो आहोत. त्याच्यानंतर आपण टेक्स्ट मेसेजेस करतो फ्रेंड्स. म्हणजे रायटिंग द्वारे देखील आपण डायलॉग बोलण्याचंच काम करत असतो. एक लक्षात घ्या फ्रेंड्स. मग हा जो डायलॉग रायटिंग हा जर आपल्याला क्वेश्चन म्हणून एक्झाम मध्ये येत असेल आणि आपल्याला प्रॅक्टिकली पण तो जर बोलायला आला तर किती छान. बघा, आपण आज अगदी सोप्या पद्धतीने पाहूया की डायलॉग रायटिंग हे लिहायचंय कसं आणि इन प्रॅक्टिस ते बोलायचंय कसं. अगदी सोप्या पद्धतीने फ्रेंड्स नेहमी आपण तुम्हाला अगदी सोपं करून देत असतो, ज्याचा बेनिफिट तुम्हाला निश्चित होत आहे फ्रेंड्स. आज आपण पाहूयात की डायलॉग रायटिंग करताना आवश्यक गोष्टी कोणत्या आणि मग डायलॉग रायटिंग करायचे कसे. नंबर 1 गोष्ट पाहूयात फ्रेंड्स. बघा, डायलॉग हा बिटवीन ऍटलीस्ट 2 पीपल, कमीत कमी 2 व्यक्ती आणि मोर दॅन 1 कितीही असू शकतात फ्रेंड्स. पण हा डायलॉग करण्यापूर्वी फ्रेंड्स आपल्याला काय आवश्यक आहे ते पहा. तर नंबर 1, आपल्याला टेन्स स्ट्रक्चर माहिती असणं आवश्यक आहे. फ्रेंड्स, लक्षात घ्या, जर एखादी बिल्डिंग आपल्याला मोठी बांधायची आहे आणि त्याचा जर पाया पक्का असेल, फाउंडेशन, तर आपण त्याच्यावरती कितीही मोठी बिल्डिंग बांधू शकतो. अशीच इथे गोष्ट आहे फ्रेंड्स. टेन्स हा जो आहे ना, तो आपला बेस आहे. मग तो लिसनिंग बद्दल असेल, स्पीकिंग बद्दल असेल, रीडिंग बद्दल असेल, रायटिंग बद्दल असेल, कुठलीही भाषा ज्यावेळेस आपल्याला बोलायला आणि लिहायला सोपी जावं असं वाटत असेल फ्रेंड्स, तर नंबर 1 थिंग यू हॅव टू डू परफेक्ट युअर टेन्सेस. बघा, तुम्हाला तुमचे टेन्स परफेक्ट करायचे आहेत. यू हॅव टू रीड दॅट, यू हॅव टू राईट दॅट, रिवाइज दॅट अगेन अँड अगेन. जोपर्यंत टेन्स परफेक्ट होणार नाहीत फ्रेंड्स, त्यावरती आधारित गोष्टी तुम्हाला अवघड जातील. टेन्स वरती आधारित तर भरपूर गोष्टी आहेत फ्रेंड्स. प्रश्नांची उत्तरं देणं हे देखील टेन्स मध्ये येतं. लक्षात घ्या, टेन्स आले की त्यावर आधारित प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता फ्रेंड्स. आणि व्याकरणाच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही हे देखील अभ्यासलेलं आहे की टेन्स वरती आधारित आहे. आज आपण टेन्स वरती आधारित डायलॉग रायटिंग, डायलॉग स्पीकिंग कसं करायचं हे पाहणार आहोत. नंबर 1, हा ऑलरेडी व्हिडिओ आपला टेन्स स्ट्रक्चर या नावानं आपल्या चॅनलवरती अपलोड आहे फ्रेंड्स. अजूनपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर निश्चित तो व्हिडिओ पहा, तुम्ही तो नोट डाऊन करा. बाय प्रॅक्टिस तुम्ही ते स्ट्रक्चर समजावून घ्या. ते जमल्यास तुम्हाला आजचा मुद्दा डायलॉग रायटिंग लिहिणं आणि बोलणं एकदम सोपं जाईल फ्रेंड्स. चॅनलवरती तुम्ही जा आणि टेन्स स्ट्रक्चर हा व्हिडिओ जरूर पहा. आता त्याच्या पुढचा भाग फ्रेंड्स, आपण
ज्यावेळेस दोन व्यक्तींमध्ये कम्युनिकेशन घडत आहे, आता जसं तुम्हाला सांगितलं डायरेक्ट बोलणं समोरासमोर असेल, इन फॉर्म ऑफ व्हिडिओ चॅट असतं, रायटिंग मध्ये असेल, टेक्स्ट मेसेजिंग असेल, हे सगळे फॉर्म जे आहेत फ्रेंड्स डायलॉगचेच आहेत. ते प्रत्यक्षात घडतात काय किंवा रायटिंग मध्ये घडतात काय. मग हे करत असताना आपल्याला आवश्यक काय आहे फ्रेंड्स, टेन्स हा तर आहे मुद्दा. 2 नंबर, आपण डायलॉग मध्ये बघा सेंटेन्स बोलत असतो, सेंटेन्स वाक्य बोलतो. ओके फ्रेंड्स, आता जसं की माझं तुमच्याशी कम्युनिकेशन चाललेलं आहे या व्हिडिओद्वारे, आता मी काय करतो आहे तुम्हाला माहिती देतो आहे. पण फ्रेंड्स यामध्ये मी काही प्रश्न पण तुम्हाला विचारत असतो, तुम्हाला हे माहित आहे, तुम्हाला ते माहित आहे, तुम्हाला समजले का. बघा लक्षात घ्या फ्रेंड्स, सेंटेन्स फक्त डायलॉग मध्ये येत नाही तर त्याच्यामध्ये येतात क्वेश्चन्स देखील. लक्षात घ्या फ्रेंड्स, क्वेश्चन्स. आणि हे क्वेश्चन्स कोणत्या कोणत्या पद्धतीचे असतात फ्रेंड्स बघा. एक प्रकार आहे येस नो टाइप क्वेश्चन. येस नो टाइप म्हणजे काय, ज्या प्रश्नांची उत्तरे फ्रेंड्स हो किंवा नाही या प्रकारे आपण देऊ शकतो. लक्षात घ्या, मी विचारलं तुम्हाला डू यू लिव्ह इन महाराष्ट्र, हा प्रश्न झाला येस नो टाइपचा. मग हा डायलॉग पण झाला ना. टीचर बघा डायलॉग कशा पद्धतीने होतात, तर डायलॉग आपण लिहिताना असे पण लिहितो, हे टीचर लिहिलं, कोलन दिलं म्हणजे टीचर सेड, आणि प्रश्न होता माझा डू यू लिव्ह इन महाराष्ट्र. बघा फ्रेंड्स, म्हणजे काय, येस नो टाइपचा क्वेश्चन देखील विचारला जाता. आणि मग त्याच्या पुढे जो स्टुडंटचा डायलॉग असेल तो याच्या उत्तरादाखल येस किंवा नो चा डायलॉग यूज करणार. दुसरा टाइप असतो तो WH टाइप क्वेश्चन असतात फ्रेंड्स, WH टाइप क्वेश्चन. आणि मग WH टाइपचे क्वेश्चन, येस नो टाइपचे क्वेश्चन, सेंटेन्स हे सगळं मिळून त्या डायलॉग मध्ये येत असतं. आणि बेसिक पुन्हा तुम्हाला मी फ्रेंड्स ते सांगतो आहे, पहिल्यांदा टेन्स स्ट्रक्चर तुम्ही परफेक्ट करा. ते परफेक्ट झालं की आज आपण येस नो टाइप क्वेश्चन, WH टाइप हे तुम्हाला समजावून देतो, म्हणजे तुम्हाला परफेक्टली डायलॉग रायटिंग आणि डायलॉग स्पीकिंग इन प्रॅक्टिस अगदी सोप्या पद्धतीने जमेल, जे अवघड अजिबात नाही. ओके फ्रेंड्स, इथपर्यंत तुम्हाला मुद्दा कळालेला असेल की टेन्स स्ट्रक्चर करणं का आवश्यक आहे आणि डायलॉग रायटिंग मध्ये आता आपण कशा करता टेन्स स्ट्रक्चर स्टडी करायचं हे तुम्हाला मी समजावून दिले. आता आपण सुरू करूया डायलॉग रायटिंग मध्ये येस नो टाइपचे क्वेश्चन कशा पद्धतीने फ्रेम केले जातात ते. बघा फ्रेंड्स, वेगळे वेगळे टेन्सेस आहेत आपल्याकडे डायलॉग रायटिंग मध्ये. ओके, तर डायलॉग रायटिंग मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला समजावून सांगतो की जर सिंपल प्रेझेंट या टेन्सचा डायलॉग असेल, सिंपल प्रेझेंट या टेन्सचा, सिंपल प्रेझेंटचे स्ट्रक्चर ऑलरेडी तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे पहिल्यांदा. मी आता त्याचा येस नो टाइपचा क्वेश्चन कसा फ्रेम करायचा हे तुम्हाला समजावून सांगतो फ्रेंड्स. बघा त्याच्यामध्ये आय, वी, यू आणि दे असेल, त्याच्या पुढे आपण काय करतो फ्रेंड्स, क्रियापदाचं पहिलं रूप घेतो, हे स्ट्रक्चरच आहे. त्याच्यानंतर ही, शी, इट हे असेल तर त्या V1 ला फ्रेंड्स आपण काय करतो, यस, यस हे ऍड करतो. आता लक्षात घ्या फ्रेंड, ज्यावेळेस आपल्याला येस नो टाइपचा क्वेश्चन डायलॉग रायटिंग मध्ये शिकायचा आहे, तो फ्रेम करायचा आहे, त्यावेळेस आपल्याला सहाय्यकारी क्रियापद आय, वी, यू देच्या पुढे डू किंवा डोंट, कारण प्रश्नामध्ये डोंट यू असं पण म्हणणार आपण, डू यू असं पण म्हणणार, डू आय, डू वी, डू दे, डोंट दे असं पण होणार, म्हणून डू किंवा डोंट. आणि ही शीट असेल त्यावेळेस फ्रेंड्स डज किंवा डझंट. बघा फ्रेंड्स, डज किंवा डझंट इथे आणि डू किंवा डोंट आय, वी, यू देच्या समोर. आपण सिंपल प्रेझेंटचा डायलॉग कसा फ्रेम करायचा येस नो टाइपच्या क्वेश्चन मध्ये हे पाहतो आहोत फ्रेंड्स. अगदी सोपं आहे, स्ट्रक्चर ऑलरेडी तुम्हाला इथून स्टडी करायचं आहे, टेन्स स्ट्रक्चर या व्हिडिओमध्ये. आणि आता मी तुम्हाला इथे कशा पद्धतीने एक येस नो टाइपचा क्वेश्चन डायलॉग रायटिंग मध्ये फ्रेम करायचा ते सांगतो आहे. बघा फ्रेंड्स, ह्या स्ट्रक्चरच्या आधारे समजा आता मी तुम्हाला विचारलं होतं डू यू लिव्ह
इन महाराष्ट्र. बघा फ्रेंड्स, हा येस नो टाइपचा क्वेश्चन फ्रेम झालेला आहे. डू घेतला आपण, यू घेतला, कोणताही प्रोनाउन घ्या. समोरच्या व्यक्तीला विचारायचं आहे म्हणून मी इथे यू यूज केलेला आहे. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारू शकता, तुम्ही तुमच्यामध्ये फ्रेम करू शकता क्वेश्चन डू वी, किंवा तिसऱ्या व्यक्ती आहेत, दोन व्यक्तीमध्ये कम्युनिकेशन चालू आहे आणि त्या व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतात, या व्यक्तीबद्दल, मग यांच्यासाठी थर्ड प्रोनाउन यूज होतं ते. इथे पण फ्रेम होणार आहे, ही आणि शी ज्यावेळेस यूज करायचं आहे तेव्हा. लक्षात घ्या फ्रेंड्स. आता मग या प्रश्नाचं उत्तर आपण येस मध्ये किंवा नो मध्ये, म्हणजे हा एक डायलॉग आहे, म्हणजे तुम्ही म्हणू शकता आय सेड, म्हणजे हा माझा डायलॉग झाला. त्याच्यानंतर इथं उत्तर होईल, त्या व्यक्तीचं नाव मी आता इथं ए म्हणून लिहितो. तुम्ही नाव देखील लिहू शकता, कारण डायलॉग रायटिंग मध्ये आपण रायटिंग करताना एक्झाम मध्ये उत्तर लिहिताना नावे लिहितोय. इन द बिगिनिंग आपण ग्रीटिंग्स देतो, हे तर सर्वांना माहिती आहे, सोपं आहे की गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग अकॉर्डिंग टू टाइम. फ्रेंड्स मध्ये असेल तर हाय, हॅलो हे ग्रीटिंग सुरुवातीला येतं, आणि मग क्वेश्चन, सेंटेन्स आणि डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन ना डायलॉग रायटिंग सुरू होतं. बघा आता डू यू लिव्ह इन महाराष्ट्र, यू म्हणजे हे तुम्हाला ऑलरेडी टेन्स स्ट्रक्चर मध्ये मी सर्व समजावून दिलेलं आहे. नाउन, प्रोनाउन याचे अर्थ तुम्ही ते स्टडी करणारच आहात. बघा आता मग ती व्यक्ती म्हणेल डू यू लिव्ह इन महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्रात राहता का? ती व्यक्ती हो म्हणेल, येस आय लिव्ह इन महाराष्ट्र. बघा फ्रेंड्स, त्यांनी उत्तर येस मध्ये दिले. जर एखादी व्यक्ती राहत नसेल तर सेम क्वेश्चन इकडे कॅरी करू आणि त्याचं उत्तर देखील आपण नो मध्ये लिहूयात. कसं होईल तर नो आय डू नॉट. बघा सिंपल प्रेझेंटचा क्वेश्चन आहे म्हणून सिंपल प्रेझेंटचं स्ट्रक्चर फॉलो केलं. उत्तरामध्ये देखील इथं फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही सिंपल प्रेझेंटच फॉलो झालाय. प्रोनाउन आहे, वर्बचं पहिलं रूप आहे. ओके, इथे नोचं उत्तर आहे. नो आय डू नॉट लिव्ह इन महाराष्ट्र. सी फ्रेंड्स, काय केलं आपण? येस नो टाइपचा डायलॉग सुरू झाला आणि मी तुम्हाला सांगतो आहे फ्रेंड्स, टेन्स स्ट्रक्चर आलं, येस नो टाइप क्वेश्चन. कारण डायलॉग रायटिंग मध्ये आपल्याला फक्त वाक्यच बोलतो असं होत नाही, तर आपण तिथे हो किंवा नाहीचे पण प्रश्न बोलतो, डब्ल्यूएच टाइपचे पण बोलतो. अगदी सोपं आहे फ्रेंड्स, तुम्ही हे स्ट्रक्चर समजावून घ्या, तुम्हाला देखील डायलॉग रायटिंग अगदी सोपं जाईल. आता पुढे एक ही शीटचा घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. टेन्स स्ट्रक्चर मध्ये तुम्ही हे पण पाहिलेलं आहेच की ही शी इट याच्याऐवजी एका व्यक्तीचं नाव पण घेतो आपण. बघूयात आता, तसं लिहूयात आपण. डज, आता इथे पुन्हा डायलॉग घेतो. ए सेड डज श्याम स्पीक इंग्लिश. बघा फ्रेंड्स, डज श्याम स्पीक इंग्लिश. आता इथे ईएस आहे म्हणून इथे एस लागत नाही. हे स्ट्रक्चर आहे आपलं सिंपल प्रेझेंट या टेन्सचं येस नो टाइपच्या क्वेश्चन मध्ये. मग बी काय म्हणतो आहे बघा फ्रेंड्स, जर तो राहत असेल, बोलत असेल इंग्लिश तर येस म्हणेल, नसेल तर तो नो म्हणेल. मग येस मध्ये पहिल्यांदा लिहितो, येस श्याम स्पीक्स इंग्लिश. आणि जर ते नो मध्ये असेल तर मग तुम्हाला म्हणायचंय नो श्याम डझंट किंवा डज नॉट स्पीक इंग्लिश. फ्रेंड्स, हे येस नो टाइपचे डायलॉग आहे. आपण जे पाहतो आहोत तो सिंपल प्रेझेंट काय आहे आणि त्याच्यामधला आपण येस नो टाइपचा डायलॉग पाहिला. फ्रेंड्स, आता आपण काय करूयात, डब्ल्यूएच टाइपचा डायलॉग सिंपल प्रेझेंटचा कसा फ्रेम करायचा ते पाहूयात. कारण डायलॉग रायटिंग मध्ये फ्रेंड्स तुम्हाला माहित आहे की आपण फक्त हो किंवा नाहीचे प्रश्न नाही विचारत. आता जरी तुम्ही पाहत असाल, मी तुम्हाला विचारलं केव्हा तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात केली, तर हा डब्ल्यूएच टाइपचा क्वेश्चन झाला फ्रेंड्स. ओके, म्हणजेच काय, आपल्याला ते स्ट्रक्चर एकदा कळालं, ते बेसिक आहे फ्रेंड्स. बेसिक क्लिअर झालं की अगदी सोप्या पद्धतीनं लिहिणे आणि बोलणे आपण छानपैकी करू शकतो. लेट्स स्टार्ट. आता हा क्वेश्चन झाला येस नो टाइप फ्रेंड्स सिंपल प्रेझेंटचा.
डायलॉग रायटिंग पण आणि डायलॉग स्पोकन मध्ये पण. ओके, आता WH चा करूयात फ्रेंड्स, सिंपल प्रेझेंटचा. WH टाइप. ओके फ्रेंड, WH टाइप मध्ये वर्ड्स तुम्हाला माहिती आहेत फ्रेंड्स, कोणते कोणते असतात. हाऊ असेल, व्हेन असेल, व्हॉट असेल, वेअर असेल. बघा फ्रेंड्स, असे सगळे WH टाइपचे वर्ड्स तुम्ही क्वेश्चन मध्ये फ्रेम करू शकता. आता काय करणार आहात फ्रेंड्स, ऑलरेडी स्ट्रक्चर तुम्हाला इथे पहा येस नो टाइपचं समजलेलं असेल. आता WH टाइपचं करणार काय करणार फ्रेंड्स, आपण हे जे डू डोंट असेल, डज आणि डझंट असेल याच्या बिफोर बाय स्ट्रक्चर समजून घ्या. याच्या बिफोर आपण जो आहे ना WH टाइपचा वर्ड इथे ऍड करणार आहोत. WH टाइपचा वर्ड म्हणजे व्हॉट असेल, व्हेन असेल, वेअर असेल, विच असेल, ते आपण डू आणि डोंटच्या अगोदर, डज आणि डझंटच्या अगोदर फ्रेम करणार आहोत फ्रेंड्स. अगदी सोपं आहे हे स्ट्रक्चर. आपण ते एक्झाम्पल मध्ये घेऊया. बघा इथे लिहितो व्हॉट डू दे स्पीक. बघा फ्रेंड्स, क्वेश्चन मार्क. आता आपण इथपर्यंत पाहिलं की जर डू न सुरू केला तर तो येस नो टाइपचा क्वेश्चन होता. हो किंवा नाही मध्ये त्याचं उत्तर आपण देऊ शकतो. पण आता WH टाइपचा करतो आहोत म्हणजे या डू च्या अगोदर, येस नो टाइपच्या क्वेश्चनच्या अगोदर WH चा वर्ड आपण ऍड करायचा आहे आणि मग त्याचं उत्तर आपण इथे लिहितोय फ्रेंड्स. बघा व्हॉट डू दे स्पीक, तर मग आपण लिहिणार दे स्पीक इंग्लिश. बघा इंग्लिश हे जे उत्तर आहे हे व्हॉट ह्या शब्दाचं आहे, कारण त्यांना विचारलंय व्हॉट डू दे स्पीक, ते काय बोलतात. व्हॉट म्हणजे काय आणि उत्तर लिहिलंय दे स्पीक इंग्लिश. ओके, आता लक्षात घ्या फ्रेंड, अशा पद्धतीने आपण WH चे कोणताही वर्ड असेल तर तो डू डोंटच्या अगोदर फ्रेम करा, डज आणि डझंटच्या अगोदर फ्रेम करा. आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. व्हेन डज श्याम स्पीक इंग्लिश. बघा फ्रेंड्स, व्हेन डज श्याम स्पीक इंग्लिश. अगदी सोपा आहे फ्रेंड्स, निश्चित तुम्ही स्ट्रक्चर समजावून घ्या. डज ना आपण ऑलरेडी इथे येस नो टाइपचा क्वेश्चन फ्रेम करतो आहोत. डजच्या अगोदर आता WH चा वर्ड घेतला की तो WH टाइपचा क्वेश्चन फ्रेम होतो. डायलॉग रायटिंग करताना फ्रेंड्स आपल्याला सेंटेन्स, येस नो टाइप क्वेश्चन, WH टाइप क्वेश्चन हे जमल्यास आपल्याला अतिशय छानपणे डायलॉग रायटिंग करता येणं शक्य आहे. आणि फक्त लिखाणाचाच प्रश्न नाही फ्रेंड्स, तर आपण इंग्रजी बोलू देखील शकतो. हे इतकं महत्वाचं आहे, म्हणून हे बेसिक स्ट्रक्चर तुम्ही समजावून घ्या. आता इथे उत्तर काय होईल, व्हेन डज श्याम स्पीक इंग्लिश, श्याम इंग्रजी केव्हा बोलतो. ओके, मग उत्तर लिहूयात आपण. बघा इथे आपण आता उत्तर आपल्याला जे माहिती आहे पण त्याच टेन्स मध्ये लिहिणार आपण. श्याम स्पीक्स इंग्लिश एव्हरी टाइम, म्हणजे प्रत्येक वेळेला श्याम इंग्लिश बोलतो असं मी म्हटलेले. म्हणजे बघा व्हेन म्हणजे केव्हा आणि त्याचं उत्तर आहे इथं एव्हरी टाइम. फ्रेंड्स इतकं सोपं आहे की आपण ज्यावेळेस डायलॉग रायटिंग करणार, बोलणार, लिहिणार त्यावेळेला आपल्याला सेंटेन्स पण माहिती आहे, सिंपल प्रेझेंटचा स्ट्रक्चर जे की व्हिडिओ अपलोड आहे पहिलाच, तो तुम्ही पाहून शिकणार आहात. येस नो टाइपचा क्वेश्चन या पद्धतीने फ्रेम करायचा आहे फ्रेंड्स. WH टाइपचा क्वेश्चन या पद्धतीने, जे की आपण दोन एक्झाम्पल्स पाहिले, हे सिंपल प्रेझेंट बद्दल बोललो फ्रेंड्स. नोट डाऊन करा, अगदी सोपं आहे. तुम्हाला काय विचारायचं आहे त्या प्रश्नामध्ये ही स्ट्रक्चर फॉलो करा, डायलॉग रायटिंग तुम्हाला अगदी सोपं जाईल. आता या पुढचा जो टेन्स आपण सिंपल प्रेझेंटचा पाहूयात फ्रेंड्स, सॉरी सिंपल पास्टचं पाहूयात की ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर नेमकं कसं यूज केलं जाईल. कारण पहा सिंपल प्रेझेंटच्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं, आपण सहाय्यकारी क्रियापद घेतो आहोत. WH वर्ड त्याच्यानंतर ऍड करतो आहोत. सिंपल पास्ट मध्ये देखील असे सिच्युएशन आहे, याच पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. पण त्याच्यानंतरचे जे टेन्स आहेत, सिंपल फ्युचर असेल, सिंपल फ्युचर पासून शेवटपर्यंत मग
ओके, कंटिन्युअसचे असतील, परफेक्टचे असतील, याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदे आहेत. त्यामुळे त्यांचा येस नो टाइप क्वेश्चन करणं अगदी सोपं असतं. पण सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट हे आपल्याला पाहावं लागतं. म्हणून आता आपण सिंपल पास्ट हा टेन्स, त्याचं स्ट्रक्चर, येस नो टाइपचा डायलॉग कसा फ्रेम होईल हे पाहूया अगदी सोप्या पद्धतीनं फ्रेंड्स. हे तुम्ही नोट डाऊन केलेलंच असेल फ्रेंड्स. आता पहा फ्रेंड्स, सिंपल पास्ट टेन्स पाहूयात आपण. सिंपल पास्ट मध्ये फ्रेंड्स सर्व जे नाउन आणि प्रोनाउन आहेत ऑलरेडी स्ट्रक्चर तुम्ही आता ते पाहणारच आहात टेन्स स्ट्रक्चर मध्ये. इथे फक्त आपण एक फास्ट रिवाइज करतो आहोत. V2 घेतो. V2 म्हणजे काय फ्रेंड्स, की क्रियापदाचे दुसरे रूप असते सिंपल पास्ट मध्ये. आता सिंपल पास्ट मध्ये ज्यावेळेस येस नो टाइपचा डायलॉग आपण लिहिणार आहोत फ्रेंड्स, येस नो टाइपचा डायलॉग, येस नो टाइप. ओके फ्रेंड्स, तर येस नो टाइप करताना जसं आपण सिंपल प्रेझेंट मध्ये डू, डोंट, डज, डझंट पाहिले, आता इथे घेणार आहोत डीड आणि डिडंट. ओके फ्रेंड्स, बघा काय घेणार आहोत आपण. इथे लिहितो डीड आणि डिडंट. सी फ्रेंड्स, पण इथे डीड आणि डिडंट आलं, त्याच्यानंतर नाउन आणि प्रोनाउन असेल, पण हा जो V2 आहे ना फ्रेंड्स, हा V2 राहत नाही, कारण तो V2 आता इथे डीड आणि डिडंट याच्यामध्ये कन्वे केलेला आहे. आणि मग या V2 ऐवजी क्वेश्चन करताना इथे येतो V1. एक्झाम्पल न तुम्हाला समजावून देतो फ्रेंड्स, सोपं आहे पहा. जसं की एक वाक्य लिहितो पहिल्यांदा, आय स्पोक इंग्लिश. बघा फ्रेंड्स, स्पीक याचं जे V2 आहे ते स्पोक होतं, म्हणजे हे वाक्य झालं सिंपल पास्ट या काळातलं. आता याला मी येस नो टाइपचा क्वेश्चन बनवतो फ्रेंड्स. ए सेड, तुम्ही नावे यूज करू शकता. ए सेड डिड यू स्पीक. बघा फ्रेंड्स, स्ट्रक्चर समजून घ्या. डीड म्हणजेच हा V2 झाला. आता सिंपल पास्टचं हेल्पिंग वर्ब आहे, म्हणून इथे जो आहे ना फ्रेंड्स तो V1 आहे. इथं V2 आहे आणि इथं V1 आहे. हे समजून घ्या फ्रेंड्स. हे एकदा समजलं की अगदी सोपं आहे तुम्हाला डायलॉग रायटिंग आणि स्पोकन मध्ये देखील. डिड यू स्पीक इंग्लिश. बघा फ्रेंड्स, क्वेश्चन मार्क लागेल. आता बी सेड, बीचा डायलॉग आहे, तो उत्तर देणार आहे. आता तो उत्तर देताना त्याच्यामध्ये डीड नसतो येसच्या उत्तरामध्ये, म्हणून पुन्हा V2 येणार. येस आय स्पोक इंग्लिश. फ्रेंड्स लक्षात घ्या, येसचं उत्तर आहे त्यामुळे इथे V2 येतो. क्वेश्चन मध्ये डीड असतो म्हणून V1 येतो. पण जर नोचं उत्तर असेल फ्रेंड्स, सी म्हणतो इथे नोचं, नो आय डिड नॉट म्हणतो किंवा डिडंट म्हणू शकता तुम्ही. बघा डिड नॉट. आता इथे V2 आला डिडच्या रूपामध्ये आणि म्हणून इथे पुन्हा स्पीक होणार फ्रेंड. हा V1 लिहितो इथे, स्पीक इंग्लिश. फ्रेंड्स लक्षात घ्या, अगदी सोपं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला समजावून देतो. सिंपल पास्ट मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप येतं सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये फ्रेंड्स. ओके, आणि ज्यावेळेस आपल्याला येस नो टाइपचा क्वेश्चन करायचा आहे, डीड आणि डिडंट याचा उपयोग करायचा आहे. वाक्य लिहिलेलं आहे आपण, आय स्पोक इंग्लिश. त्याला इंग्रजीमध्ये करताना डीड पहिल्यांदा घेतला फ्रेंड्स, म्हणून इथे V1 आला. डीड आल्यास क्वेश्चन मध्ये V1 येतो. मग येसचं उत्तर घेतलं, येस आय स्पोक. V2 घेतला इंग्लिश. नोच्या उत्तरामध्ये आणि क्वेश्चन मध्ये डीड येतोच फ्रेंड, म्हणून बघा दोन्हीकडे आपण V1 घेतलेला आहे. अगदी सोप्या सहज शब्दांमध्ये तुम्हाला सांगतो आहे फ्रेंड्स, जे की तुम्हाला अडचण वाटू नये. तुम्हाला समजलं असेल फ्रेंड्स. आता जो क्वेश्चन आहे फ्रेंड्स WH टाइप, जसा इथे फ्रेम केलेला होता फ्रेंड्स, डू आणि डजच्या अगोदर व्हॉट शब्द आपण घेतला किंवा व्हेन शब्द घेतला. सेम वे न फ्रेंड्स आता आपण सिंपल पास्टचं देखील तेच करणार आहोत. डीड आणि डिडंटच्या अगोदर आता
WH हा वर्ड घेणार आहोत फ्रेंड्स. अगदी सोपा आहे फ्रेंड्स, फक्त तुम्ही स्टेप बाय स्टेप ते समजावून घ्या जेणेकरून तुम्हाला लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये अगदी सोपं वाटतं. ओके फ्रेंड्स, मग WH टाईपचा इथे वर्ड घेऊ शकता. आणि जो की आता आपण सिंपल प्रेझेंटचा पाहिलं तर आता आपण सिंपल पास्टचा बघूया. बघा फ्रेंड्स, अगदी सोपा आहे. इथे म्हणलं होतं डिड यू स्पीक इंग्लिश, आता आपण इथे व्हॉटचा ऑलरेडी आहे तर व्हॉट आपण घेऊया. आणि मग आपला क्वेश्चन व्हॉट डिड यू स्पीक क्वेश्चन मार्क. आणि मग उत्तर काय होईल फ्रेंड्स, जसं इथं म्हटलं होतं आता सिंपल पास्ट आहे म्हणून आपण इथे म्हणणार आहोत सिंपल पास्ट मध्येच ज्या टेन्सचं स्ट्रक्चर असतं त्या टेन्सच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला डायलॉग रायटिंग आणि स्पोकन देखील करायचं असतं फ्रेंड्स. ओके, मग इथे आपण म्हणूया आय स्पोक इंग्लिश. क्लिअर फ्रेंड्स, इंग्लिश हे उत्तर आहे व्हॉट या शब्दाचं. व्हॉट डिड यू स्पीक, काय बोलला. ओके, मग इंग्लिश बोललो किंवा बोलले. ओके फ्रेंड्स, नंतर आपण एक व्हेनचा घेऊयात. पुन्हा तोच प्रकार जसं की स्ट्रक्चर आपण सिंपल प्रेझेंट मध्ये फॉलो केलं तसंच ऑलरेडी डीड इथे यूज झालाय. त्या डीड आणि डिडंटच्या अगोदर WH चा वर्ड घेतो फ्रेंड्स. ओके, व्हेन डिड यू स्पीक इंग्लिश, बघा कधी इंग्लिश बोलली. व्हेन डिड यू स्पीक इंग्लिश क्वेश्चन मार्क. ओके, आता कधी बोलली आहे, एक तासापूर्वी बोलली असेल, काल बोलली असेल, असं आपण उत्तरामध्ये गेस करतोय, तो मानतोय भाग आपण. बघा आय स्पोक इंग्लिश, क्वेश्चन मध्ये यू आहे, समोरचा व्यक्ती आय म्हणून उत्तर देतो आहे. दोन असतील तर वी म्हणून उत्तर देणार तुम्ही. ओके, आय स्पोक इंग्लिश ऍट 6 PM. आता इथं मी टाइम लिहिलेला आहे. तुम्ही इथं जे काय असेल, कालचा दिवस, परवाचा दिवस, मागचा, आतापासून बिफोर काही ऍक्टिव्हिटी असेल ती तुम्ही यामध्ये मांडू शकता. कारण सिंपल पास्ट मध्ये ऍक्शन कंप्लीटेड असते ती मांडतो आपण फ्रेंड्स. फ्रेंड्स, लक्षात येत असेल तुम्हाला डायलॉग रायटिंग करतो आहोत आपण आणि कशा पद्धतीने आपण सिंपल पास्टचं देखील येस नो टाईपचा डायलॉग आणि WH टाईपचा डायलॉग पाहिलेला आहे. फ्रेंड्स, असेच सगळे जे टेन्स असतात, कोणत्या टेन्सचा डायलॉग आला म्हणजे कोणत्या टेन्स म्हणजे सिच्युएशन नुसार प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक बोलणारा व्यक्ती हा आपल्या विचारानुसार तिथं क्वेश्चन फ्रेम करणार त्या टेन्स नुसार. हे झालं सिंपल पास्ट. यापूर्वी आपण पाहिला सिंपल प्रेझेंट. आता सिंपल फ्युचर पाहूयात फ्रेंड्स, जे की अगदी सोपं आहे. आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल फ्रेंड्स, इथंच मी आता तुम्हाला सिंपल फ्युचर पण देतो फ्रेंड्स. सिंपल फ्युचर. ओके फ्रेंड्स, तर सिंपल फ्युचरचं स्ट्रक्चर देखील आता तुम्ही ऑलरेडी टेन्स स्ट्रक्चर वरती जाऊन तुम्ही स्टडी केलेला आहे. इन शॉर्ट फक्त इथे समजावून देतो जे की तुम्हाला समजेल आणि तुम्ही डायलॉग रायटिंग मध्ये त्याचा यूज कराल. बघा मी प्रोनाउन लिहितो आहे फ्रेंड्स, किंवा इथे नाउन पण असतात जसं की नेम्स तुम्ही यूज करता. या सर्वांच्या पुढे सिंपल फ्युचर मध्ये आपण विल घेतलेला आहे. विल प्लस V1 हे स्ट्रक्चर आहे सिंपल फ्युचर या टेन्सचं. आता फ्रेंड्स काय करणार आहोत, जसं की इथे वाक्य लिहितो सिंपल फ्युचरचं, दे विल गो टू पुणे. फ्रेंड्स, वाक्य लिहिलंय सिंपल फ्युचर या टेन्स मधलं. अगदी सोपं आहे. तुम्ही स्ट्रक्चर स्टडी करा, त्याच्यानंतर तुम्हाला अगदी सोपं जाणार. आता बघा फ्रेंड्स, इथे जसं डीड, डिडंट, सिंपल प्रेझेंट मध्ये डू, डोंट, डज, डझंट घेतलं असं इथे नाही. कारण इथे ऑलरेडी पहा फ्रेंड्स, मॉडेलवर ज्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतो ते इथं आहे फ्रेंड्स. आणि मग क्वेश्चन येस नो टाईपचा करत असताना फ्रेंड्स आपण काय करतो, इथे आता मी YNQ असं लिहितो, शॉर्ट फॉर्म येस नो टाईप क्वेश्चन म्हणून. तर आपण जे हेल्पिंग व्हर्ब आहे फ्रेंड्स ते पहिल्यांदा घेतो असतो विल. ओके फ्रेंड, त्याच्यानंतर जो काही नाउन आणि प्रोनाउन आहे तो आपण सेकंड प्लेस मध्ये घेणार. इथे घेतलं म्हणून विल दे. बघा फ्रेंड्स, तुम्ही इथं पाहू शकता
अगदी सोपी मेथड आहे. कशा पद्धतीने आपण या सिंपल फ्युचर टेन्सचा येस नो टाइपचा क्वेश्चन फ्रेम करतो आहोत. ओके, नोट डाऊन पण करू शकता फ्रेंड्स. दे विल गो टू पुणे, याच्यामध्ये दे सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे आणि येस नो टाइपचा क्वेश्चन करताना फ्रेंड्स विल हा हेल्पिंग वर्ब आपण पहिल्यांदा घेतला. ओके फ्रेंड्स, त्याच्यानंतर आपण घेतलाय जो नाउन किंवा प्रोनाउन वाक्यामध्ये असेल तो दे. आणि पहा फ्रेंड्स, इथपासूनचा भाग जो आहे गो टू पुणे हा ऍज इट इज येणार आणि क्वेश्चन मार्क. विल दे गो टू पुणे क्वेश्चन मार्क. हा झाला आपला येस नो टाइपचा क्वेश्चन. अगदी सोपा आहे. याच पद्धतीने याचं स्ट्रक्चर राहणार फ्रेंड्स. जी वाक्य सिंपल फ्युचरची असतील त्यामध्ये हे विल सहाय्यकारी क्रियापद आहे. येस नो टाइपचा क्वेश्चन करताना ते विल आपल्याला बिगिनिंगलाच घ्यायचं आहे. ओके फ्रेंड्स, आणि मग आता याचा येस नो टाइपचा आन्सर जर ए हा व्यक्ती आन्सर देतो आहे येस मध्ये, तर आपण ते लिहूयात. येस दे विल गो टू पुणे. बघा फ्रेंड्स, येस मध्ये उत्तर लिहिलं, येस दे विल गो टू पुणे. आता नो मध्ये उत्तर बी हा व्यक्ती देतोय फ्रेंड्स. डायलॉग रायटिंग. ओके, नो चं उत्तर लिहूया. नो दे विल नॉट. फ्रेंड्स, विल नॉट याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो वंट असा पण होतो, जो की मी इथे लिहितो WONT. वंट असा असतो, जो की क्वेश्चन टॅग या आपल्या एका पॉइंट मध्ये कंटेंट मध्ये तुम्ही अभ्यासलेला पण असेल. बघा, नो दे विल नॉट किंवा नो दे वंट गो टू पुणे. बघा फ्रेंड्स, हे आन्सर झालं आपलं नो मध्ये. येस मध्ये झालं, नो मध्ये झालं. आता फ्रेंड्स, जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आपल्याला WH टाइपचा क्वेश्चन पण इथे फ्रेम करायचा आहे. अगदी सोपा आहे फ्रेंड्स. तुम्ही लक्ष द्या, नोट डाऊन करा, समजून घ्या, रिव्हिजन करा. एकदा तुम्हाला हे जमलं की पुढे तुम्हाला लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. लेट्स सी. आता पहा फ्रेंड्स, WH टाइपचा क्वेश्चन फ्रेम करूयात आपण इथे. जसं की आपल्याला सिंपल प्रेझेंट मध्ये येस नो टाइपचा क्वेश्चन फ्रेम केला. डू आणि डोंटच्या, डज आणि डझनच्या अगोदर WH घेतला. सिंपल पास्ट मध्ये डीड आणि डिडनच्या अगोदर WH वर्ड घेतला. सेम आता तीच मेथड इथे विल जो आहे क्वेश्चन, या विलच्या अगोदर आपण WH वर्ड यूज करणार आहोत फ्रेंड्स. बघा इथे आपण तो फ्रेम करू. व्हेन विल दे गो टू पुणे. बघा फ्रेंड्स, येस नो टाइपचा क्वेश्चन तर आपला विल पासून बिगिन झाला.